नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे, जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मागील अनेक वर्षापासून सागर सिमेंट व एमके फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी लाखो वह्यांचे वाटप करण्यात येत आहे। दरवर्षीप्रमाणे ह्या 2025-26 शैक्षणिक वर्षाकरता 1 लाख वह्या वाटप करण्याचा शुभारंभ आज सागर सिमेंट कार्यालय विजापूर रोड सोलापूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात वह्या वाटप करून शुभारंभ करण्यात आला। दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे असं म्हणलेलं आहे। कोगनुरे साहेब सोलापूर जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव प्रसिद्ध आहे। दानशूर व्यक्तिमत्व। सोलापूर जिल्ह्यामध्ये पेपरला बातम्या आम्ही वाचतो, एखाद्याचं घर जळालं, एखाद्याचं घर कुटुंब खूपच संकटात सापडलं, त्या ठिकाणी उपस्थित असणारी एकमेव व्यक्ती कोगनुरे साहेब। कारण राजकीय, आता सरांनी सांगितलं, पण राजकीय लोकांना वेळ नाही, स्वतःची संस्था उभा करण्यासाठी वेळ आहे, परंतु गोरगरिबांच्या घराकडे लक्ष द्यायला वेळ नाही। आणि म्हणून देवानं सामाजिक कार्यकर्ता, दानशूर व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्राचं गोव्याचं एक सागर सिमेंटचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक ईश्वरानंच केलेली असं समजतं। म्हणून समाजातील गोरगरीब असे कुणाकडे ठेवायची। आज प्रत्येक शाळेमध्ये 100-200 विद्यार्थी अत्यंत गरीब कुटुंबातले आहेत, ज्यांना वह्या, पुस्तकं, ड्रेस सुद्धा मिळत नाहीत। परंतु असे अन्नदाते, असे दानशूर व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती समाजामध्ये असल्यामुळं अशा विद्यार्थ्यांपर्यंत वह्या मिळाल्याबरोबर ते वर्षभर त्या वह्यावर लिहिताना, प्रत्येक वेळी उघडताना आमच्या कोगनुरे साहेबांचं नाव घेऊनच ते विद्यार्थी वही उघडत असतो। या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सागर सिमेंटचे व्यवस्थापक सन्माननीय श्री महादेव कोगनुरे आणि सन्माननीय व्यासपीठ। खरं तर समोर व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या मान्यवरांनी कोगनुरे सराबद्दल जितकं सांगितलंय तितकं कमीच आहे। खरं तर मी एक आठवण सांगतो, ज्या वेळी दक्षिण सोलापूरमध्ये जळीतग्रस्त झालं, पोलिसाला कळलं नाही, पत्रकाराला कळलं नाही, पहिला कळत होतं कोगनुरे साहेबांना। कोगनुरे साहेबांच्या पीएच्या मार्फत आम्हाला कळणार की इथं जळीतग्रस्त झालेला आहे, म्हणजे इतकं नेटवर्क फास्ट आहे सर आमचं। तर मगाशी मला वाटत एका शिक्षकाने सांगितलं की बाबा साहेबांनी निवडणूक लढवलं। खरं तर साहेबांचा तो निर्णय चुकला होता, कारण मी त्यांना अनेक वेळा म्हणलं होतं की तुम्ही जनतेसाठी कितीही काम करा, जनता विसरते। मला एक नेत्याने सांगितलं होतं की सोन्याचं घर जरी बांधून दिलं तुम्ही, एक जर तुम्ही काय तर कमी केलं तर लोक नाव ठेवतात। साहेब, समाजाला खरं तर चांगले लोक व्यक्ती चालत नाहीत, हा मला बी अनेक वेळा अनुभव आलेला आहे। खरं तर साहेब हे दलितग्रस्तांना मदत असू द्या, शैक्षणिक साहित्य वाटप असू द्या, कुठलेही काम असू द्या, कुठल्याही निस्वार्थ भावनेने त्यांनी केलं आहे, कुठलेही स्वार्थ भावना ठेवले नाही। मला वाटतं शेळगीमध्ये त्यांनी वह्या वाटलेल्या आहेत, मोहोळमध्ये वाटलेल्या आहेत, उत्तर सोलापूरमध्ये वाटलेलं आहे। जर त्यांना राजकारणात फायदा बघून जर करायचं तर फक्त सोलापूर दक्षिणमध्येच केले असते, मात्र साहेबांनी पूर्ण जिल्हाभर वह्या वाटप केलेलं आहे, दलितग्रस्तांना मदत केलेली आहे। मगाशी आमचे बिराजदार साहेबांनी सांगितलं की दवाखान्यात जे रुग्ण आहेत त्यांना अनेक वेळा मदत केलेलं, माझ्यासमोरच त्यांनी 1-2 लाख रुपये अनेकांना दिलेले आहेत। मी म्हटलं साहेब, इतकं दानशूर व्यक्ती मी बघितलेलं नाही। महाभारतामध्ये कर्ण होऊन गेला, तसं या कलियुगामध्ये मी कोगनुरेंना दानशूर कर्ण म्हटलं तरी हरकत करणार नाही, कारण कधीच त्यांनी आपला हात आखडता घेतलेला नाही। अनेक वेळा माझ्या समोर असे घटना घडलेल्या आहेत, अनेक वेळा की बा सर, माझ्या मुलाला मी दवाखान्यात घातलेला आहे, माझ्या मुलाला सायकल पाहिजे, माझ्या मुलाला वह्या पाहिजे, माझं घर जळालेलं आहे, मला शेतीमध्ये खत टाकण्यासाठी पैसे पाहिजे। कुठलेही विचार न करता, किती बिझी असू दे, त्यात 5 मिनिट वेळ काढून आपल्या खिशामध्ये हात घालून त्या समोरच्याला मदत करणारा असा कलियुगातला दानशूर म्हणलं तरी, कर्ण म्हणलं तरी हरकत नाही। या ठिकाणी मगाशी म्हणले की यावर्षी वह्या वाटपाचा खंड पडेल। मुळात सरांनी कुठलाही हेतू न ठेवता सामाजिक कार्य सुरू केलेलं आहे, त्यामुळे खंड पडण्याचा प्रश्नच नव्हता। माझे नाव दयानंद सिद्धाराम कटारे, माझ्या शाळेचे नाव महात्मा गांधी मेमोरियल हायस्कूल। दरवर्षी महादेव कोगनुरे यांनी वही देतात, त्यांचा वापर करून आम्ही चांगला अभ्यास करतो, यासाठी धन्यवाद। माझे नाव आरती सचिन लंगाळे, मी महात्मा गांधी मेमोरियल हायस्कूल मध्ये शिकत आहे, इयत्ता 10वीत आहे। महादेव कोगनुरे साहेब आम्हाला दरवर्षी वह्या देतात, आम्ही त्यांच्या वह्याचा चांगला वापर करतो आणि असाच आम्ही वापर करून
काहीतरी मोठं घडू आणि त्यांनी आम्हाला दरवर्षी अशाच वया द्याव्या, एवढी मी इच्छा व्यक्त करते. धन्यवाद. माझं नाव राजनंदिनी रेवंत कोळे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये शिकते. गेल्या 5-6 वर्षापासून आम्हाला महादेव कोगनोरे साहेबांकडून वह्या भेटतात आणि निश्चितच आम्ही या वह्यांचा वापर करून माझं स्वप्न आहे की मी IPS बनणार आणि मी हे वह्यांचा वापर करून माझ्या स्वप्न नक्कीच पूर्ण करेन. सर्वांना नमस्कार. मी आज एवढं सांगणार आहे, ज्यावेळी मी समाजकार्य चालू केलं त्यावेळी राजकीय हेतू न ठेवता समाजकार्य चालू केलं. मग जनतेची इच्छा एवढं होतं की महादेव एक सामान्य कुटुंबातून येऊन सागर सिमेंटच्या उच्च पदावर जाऊन एवढं गरीब जनतेसाठी काम करू शकतो, तर राजकीय पदावर गेल्यावर जास्तीत मोठं काम करू शकतो, हे लोकांचा विश्वास. तर लोकांच्या भावना ओळखून मी पुढचा स्टेप घेतला. ज्यावेळी शनिवारी काउंटिंग झालं, मी सोमवारी नाशिक मध्ये सागर सिमेंटच्या एक महत्वाच्या मीटिंगसाठी हजर राहिलो, कारण मला माहित होतं पुढे काम होणार. आणि त्यावेळी सुद्धा जरी मी मागे सरकला असतो समजा, तरी माझ्यावर टीका झाली असते की आणि काहीतरी उद्देश ठेवून पडलं आणि नंतर घरी बसला. मला फक्त जनतेसाठी लढायचं होतं, ते शेवटपर्यंत मी करून टाकलं. जी तर काय होणार मला माहित नव्हतं, पण एवढं मला कळलं होतं मी पडणार आहे, मी येणार नाही. सगळ्यांनी म्हणले ते अंदाज चुकला वगैरे, मला माहित होतं ना मनसेकडे मग कसं येऊ शकतो, कारण हे फार नवीन पक्ष आहे आणि पक्षाचं काही काम नाही. दक्षिण सोलापूर मधलं महादेव बोललं किती वोटिंग पडतील त्यांना माहित होतं. तर एवढ्याच्या माध्यमातून सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. सगळ्यांनी मला साथ दिला म्हणून मी ते त्या पेपरपर्यंत पोहोचलो. तर माझ्या ताकदीप्रमाणे मी एवढं सांगेन, पहिल्यापासून सांगतो मी माझ्या श्वासापर्यंत समाजासाठी काम करत राहील. तेवढं होऊ शकतं आज 1 लाख होईल, पुढच्या वेळी 10,000 होतील, होऊ शकतं 10 लाख होतील, मी सांगू शकणार नाही, पण जमेल तेवढं मी काम करत राहील. तेवढ्या माध्यमातून सगळ्यांना मी विश्वास देतो आणि विद्यार्थ्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. आणि मी माझं वह्या पालकांना देत नाही, मी विद्यार्थ्यांना देतो आणि वोटर्स विद्यार्थी आहेत. आता कोणत्या पहिले 18 वर्षानंतर विद्यार्थी मला सपोर्ट देतील म्हणून, पण काही 18 नंतर करतील का 28 वर्षानंतर मी काही हेतू ठेवलेला नाही. फक्त प्रत्येक विद्यार्थी शिकावं आणि पुढे जावं हे माझं स्वप्न आहे. तर विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या आई वडिलांचं जे म्हणजे काय म्हणतात परिस्थिती आहे, परिस्थिती जाणीव ठेवून शिकले पाहिजेत. एकच भावना ठेवूनच वया वाटत. गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून आपण दरवर्षी वह्या वाटपाचे आयोजन करत असून वही वाटपाचे हे कार्य काही विशिष्ट काळासाठी चालू केले नसून हे कार्य माझ्या हातून कायम जमेल त्याप्रमाणे अखंड कायम चालू ठेवण्याचा प्रयत्न करेन व विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याच्या कार्यात माझा खारीचा वाटा कायम असेल. ह्या सर्व कार्यात माझ्या कंपनी मॅनेजमेंट व वरिष्ठांचा भक्कम पाठिंबा राहिला आहे, त्याचे देखील मी मनापासून आभार मानतो, असे प्रतिपादन यावेळी सागर सिमेंटचे महाराष्ट्र मुख्य व्यवस्थापक तथा MK फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनोरे यांनी बोलताना केले. कार्यक्रमाप्रसंगी सागर सिमेंटचे सेल्स प्रमोटर आनंद लोणावत, सागर सिमेंटचे डीलर सोमनाथ हासाळे, शिवलाल हरळेकर, रजित साबुनगर, प्रकाश करपे, मल्लेश मंदोली, रमेश कलशटी, SK बिराजदार प्रशालेचे मुख्याध्यापक गुरुनाथ वांगीकर सर, मोती बोने सर, काशीनाथ भतगुंडगी, दक्षिण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी, सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष नागेश बिराजदार, मल्लिकार्जुन धारसंगे, कल्लप्पा हरसंगी, राजकुमार दिंडोरे, बसवराज बाके, सुरेश ढवले, प्रकाश राशेट्टी सर, अशोक बगले, आप्पाशा हंसनाळ तसेच सागर सिमेंटचे अधिकारी व स्टाफ, विविध शाळेचे विद्यार्थी, शिक्षक तसेच MK फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबूगौडा बिराजदार सर यांनी केले, तर आभार शिवाजी राठोड यांनी मानले.